वाजताच्या सुमारास 3 पत्राच्या गोडाऊनला आग लागून 16 जणांचे 30 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे। आणि हे जे नुकसान झालेलं आहे हे लोक फुटपाथवर पोटाची खडगी भरण्यासाठी व्यवसाय करत होते आणि होळीपूर्वीच त्यांच्या मालाची होळी झाल्यामुळे त्यांच्या जीवनाची राखरांगोळी झालेली आहे। या ठिकाणी आमच्या रिसोड मतदारसंघाचे आमदार अमित भाऊ जनक आलेले आहेत, त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। आपण जाणून घेऊया अमित जनक साहेब काय बोलतात। लगन सरामुळे सध्या फ्रेश माल म्हणजे हा नवा माल आहे, सगळा फ्रेश माल भरलेला आहे। संजय चौधरी बोलून राहिलो रिसोड। इथं जे आमचं आता सकाळी जे आग लागून 8 तारखेला जे आग लागली ते आज पाहणी करायसाठी आले ते आमदार जनक साहेब। तर त्यांनी सांगितलं बुवा की आम्ही आता ही जे सध्या तर काय तातडीची त्यांनी काही मदत केलेली नाही आम्हाला, पण ते म्हणून राहायला लागले बुवा की आम्ही जे मुख्यमंत्री निधीतून जे काय समजा आम्ही प्रयत्न करू म्हणे। सध्या तर आम्हाला कसं तातडीची कोणी सध्या मदत करून राहिले नाही, कारण की आमचं कसं आहे सध्या रोजच्या रोज आम्हाला पोटाची खळगी भरणारी माणसं आम्ही रोजच्या रोज अतिक्रमणावर दुकान लावतो आम्ही। संध्याकाळी समजा पोट भरायचा उदरनिर्वाहाचं आमचं काही साधन राहिलंच नाही ना, कारण की आम्ही पूर्ण रोडवर आलेलो आहोत। किती लाखाचं नुकसान? आमचं 30 लाखाचं नुकसान झालेलं आहे भविष्यात, कारण की आम्ही समजे 12, 14, 16 जण हो याच्यात। मध्ये अतिशय दुर्भाग्यपूर्ण घटना इथे घडली। जवळपास 16-17 जण जे व्यावसायिक होते त्यांचं जे काही माल होता त्याला रात्री किंवा सकाळच्या पहारे जी आग लागली त्यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालं। अतिशय कष्ट करणारी ही मंडळी आहे आणि जे काही रोज कमवायचे तेवढंच ते घरी घेऊन जायचे, त्यामुळे त्यांचं झालेल्या नुकसानाची भरपाई अतिशय खूप मोठी आहे। पण इथल्या सर्व मंडळी, ज्येष्ठ मंडळी असतील, सर्व स्थानिक मंडळी असेल, या सगळ्यांनी पुढे येऊन या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सुद्धा शासन दरबारी मुख्यमंत्री सहायता निधीतून जितकं जास्तीत जास्त त्यांना मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत।